नमस्कार. रंगगंध कलासक्त न्यास या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पुण्याहून मी दीपा पुजारी आज संडे डिश या मंगेश मधुकर लिखित पुस्तकातील पेरेंट मीटिंग या कथेचं अभिवाचन करते. ऐकूया मंगेश मधुकर लिखित कथा पेरेंट मीटिंग. सकाळी 10:30-11ची वेळ. एकाच वेळी अनेक कामं उरकणं चालू होतं. वर्क फ्रॉम होममुळं नवरोबा घरात होते आणि चिरंजीवांचे ऑनलाईन क्लासेस चालू होते. मम्मा, काय रे? पेरेंट मीटिंग आहे. न्यू प्रिन्सिपल बोलणार आहेत. अटेंड कर ना. अर्णवचा आग्रह. पण आज माझी इच्छा नव्हती. पप्पा घरातच आहे, तो करेल अटेंड. मी का? हाच प्रश्न मी विचारते. दरवेळेस मीच का? निरुत्तर नवऱ्याने हातातला पेपर फेकून संताप बाहेर काढला. घरातल्या सगळ्या वस्तू फेकल्या तरी आज मीटिंग तुलाच अटेंड करायची. बापलेक ऑनलाईन मीटिंगला बसले. टिपिकल पेरेंट मीटिंग चालू होती. नवरा जाम वैतागला. किचनमध्ये होते तरी मीटिंगकडे लक्ष होतच. आवाज ओळखीचा वाटला. धावतच हॉलमध्ये येऊन पाहिलं. अंदाज बरोबर होता. तोच बोलत होता. मिथिलेश, माझा कॉलेजमधला बेस्टी. 17 वर्षानंतर त्याला पाहून तुफान आनंद झाला. मन कॉलेजच्या दिवसात पोचलं. त्यानं कधीच मला भाव दिला नाही, पण मी पाहता क्षणी मिथिलेशच्या प्रेमात पडले होते. तशी मी देखील दिसायला वाईट नव्हते. अनेकांच्या नजरेत आणि स्वप्नात होते. तरीही म्हणतात ना, दिले नादान. मीच पुढाकार घेऊन मैत्री करून जवळ जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानं कायमच अंतर राखलं. तो नेहमी स्वतःच्याच विश्वात असायचा. कॉलेजमधल्या इतर कसल्याच गोष्टींशी त्याला देणं घेणं नसायचं. कायम अभ्यास एके अभ्यास. म्हणूनच मी त्याला आखडू स्कॉलर म्हणायला सुरुवात केली. एका पाठोपाठ एक उघडत गेलेल्या आठवणींच्या फोल्डर्समध्ये मन हरवलं असताना जोरात वाजलेल्या कुकरच्या शिट्टीनं भानावर आली. आठवणींच्या नादात वास्तवातली तव्यावरची पोळी करपली. तू तुझं काम कर, मीटिंगचं मी बघते. घाईघाईत नवऱ्याला बाजूला करत लॅपटॉप समोर बसले. बायकांचं मन समजणं अशक्य. कधी कशा वागतील काही सांगता येत नाही. चडफडत नवरा रूममध्ये गेला. मी मात्र प्रचंड खुश होऊन मिथिलेशला डोळ्यात साठवत होते. मीटिंग संपली तरी मन लॅपटॉपवर रेंगाळलं. एकटीच हसत होते. काय झालं मम्मा? कुठे काय? काही नाही. प्रिन्सिपल नवीन आहेत? हो, मागच्या वीकला आले. सांगितलं नाहीस? त्यात काय सांगायचं? अर्णवनं प्रश्नार्थक चेहरा केला. त्याचंही बरोबर होतं. मीच जरा एक्साइट झाले होते. शाळेविषयी चौकशी थांबवून स्वतःला सावरलं. नंतरचा सगळा दिवस फार फार मस्त गेला. अगदी नाचे मन मोरा अशी अवस्था झाली. दुसऱ्याच दिवशी मिथिलेशच्या ओढीनं काहीतरी निमित्त काढून शाळेत पोचले. ऑफिसच्या बाहेर बसले असताना उगीच घशाला कोरड पडली, तळहाताला घाम आला, थोडी नर्वस झाले, तगमग वाढली, व्हरांड्यात चक्रा मारायला लागले. 10 मिनिटांनी बोलावणं आलं. नॉक करून दरवाजा थोडा लोटल्यावर कागदावर काहीतरी लिहिताना तो दिसला. मे कम इन सर? येस प्लीज. मान वर न करता तो म्हणाला. हॅव अ सीट. गिव्ह मी अ मिनिट. समोर जाऊन बसले तरी तो लिहित होता. दुर्लक्ष करण्याची जुनी सवय तशीच होती. प्रचंड राग आला. सॉरी टू कीप यू वेटिंग म्हणत त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि एकटक पाहतच राहिला. त्याचं ते भान हरपून पाहणं अति प्रचंड आवडलं. आखडू स्कॉलर म्हटल्यावर एकदम तो भानावर आला.
सो सॉरी. 2 मिनिटात 10 वेळा सॉरी म्हणून झालं. प्रत्येक सॉरी मनाला गुदगुल्या करत होतं. अचानक त्यानं पवित्रा बदलला. येस मिसेस, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? एवढं फॉर्मल व्हायची गरज नाहीये. इतक्या वर्षांनी भेटतोस, कसा आहेस? मी जरा गुस्सात म्हणाले. खाजगी विषय इथं नको. मग तू सांग, कुठे भेटायचं? पूर्वीसारखं शब्दात पकडल्यावर तो गडबडला, गोंधळला. अजून ही तीच सवय? 1 मिनिट, खाजगी विषय इथं नको. मुद्दाम चिडवलं. तो वैतागला. उद्या दुपारी लंचला भेटू. हॉटेलचा पत्ता मेसेज करते, नंबर दे. सवयीनं मी ठरवलं आणि त्यानं ते मान्य केलं. मोबाईल नंबर दिला. कॉलेजमध्ये मी सांगायचं आणि त्यांना ऐकायचं हे ठरलेलं. बाय, उद्या भेटूच, मी डोळे मिचकावत म्हटलं. मन त्याच्याजवळच ठेवून अत्यानंदात तरंगत घरी आले. उद्या कधी उजाडतो आणि कधी एकदा भेटतो असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच चित्त ठिकाणावर नव्हतं. हॉटेलला पोचायला 10 मिनिटं उशीर झाला. वेळ पाळण्याच्या सवयीनं तो आधी आलेला. इतक्या दिवसांनी समोरासमोर होतो, तरी त्याचं अवघडलं पण गेलं नव्हतं. मी जेवढी आनंदात, तितकाच तो तणावात होता. त्याच वेळी रेडिओवर नेमकं गाणं सुरू झालं. कब के बिछड़े हुए हम आज यहाँ आके मिले. सिच्युएशनसाठी एकदम परफेक्ट गाणं होतं. ते ऐकून दोघंही हसायला लागलो. एकदम शिक्षण क्षेत्रात प्रिन्सिपल झालास, भारी वाटलं. मी, माझी माहिती कशी मिळाली? थँक्स टू पेरेंट मीटिंग. माझा मुलगा तुझ्याच शाळेत आहे. त्यानं चेहऱ्यावर कोणतेच भाव दाखवले नाहीत. या अचानक भेटीचा आनंद नाही झाला? हो, म्हणजे नाही, बरं वाटलं, छान वाटलं. त्यानं वेळ मारून नेली. चल, मी निघते. वैतागते कशाला? मग काय करू? इतक्या वर्षांनी भेटलास आणि तरीही. तू मात्र तशीच बिनधास्त, हट्टी, स्वतःच खरं करणारी. परिस्थितीनुसार बदलली असशील असं वाटलं. सो व्हॉट? मला वाटतं तसं जगणार. उगीच कशाला काळजी करायची? आयुष्य वाहत्या पाण्यासारखं असावं. मी पुस्तकी वाक्य फेकलं. अरे वा, एकदम फिलॉसॉफी. तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं. हळूहळू तो खुलत होता. इतक्या वर्षात एकदाही आठवण नाही आली? मी थेट विचारल्यावर तो गप्प झाला. मान फिरवून दुसरीकडे पाहायला लागला. मुद्दाम भेटला नाहीस ना? मी पुन्हा विचारलं. उगाच नको ते विषय काढू नकोस. जे झालं ते झालं. याचाच राग आहे. अजून तू उत्तर दिलं नाहीस. कसला प्रश्न, कसलं उत्तर? आज पुन्हा विचारू? नको. आता त्या प्रश्नांचं उत्तर देण्यात काहीही उपयोग नाही. माझ्या समाधानासाठी? अजिबात नाही. उत्तरापासून पळतोस का? 17 वर्षापूर्वी सुद्धा हेच केलं आणि आज सुद्धा तेच. तुझं उत्तर मिळाल्याशिवाय इथून उठणारच नाही मी. मी हटून बसले. मिथिलेशनं समजवायचा प्रयत्न केला, पण मी ऐकलं नाही. वेळ जात होता तशी त्याची अस्वस्थता वाढत होती. मिथिलेश भेटणार म्हणून झालेल्या अतीव आनंदाचं कारंजं मनात थुईथुई नाचत होतं. त्यामुळे बाहेरचं कडकडीत ऊन जाणवलं नाही. अखेर अतीव उत्सुकतेचा तो क्षण आला. आम्ही भेटलो. सुरुवातीचे औपचारिक सोपस्कार झाले. समोरासमोर होतो तरी काय बोलावं हेच समजत नव्हतं. एकमेकांमधले बदल न्याहाळत असताना मी शांत होते.
पण त्याची चुळबुळ सुरूच होती. आज काय फक्त बघतच राहायचंय का? न राहून शेवटी मी सुरुवात केली. नेहमीप्रमाणे तू सुरुवात करशील असं वाटलं. मिथिलेश, तूच उत्तर दिलं नाहीयेस. मी केव्हाच बोललीये. झालं का पुन्हा सुरू? विषय संपून टाक. नाही तो हट्ट करू नको. निदान आता तरी मनातलं बोलायला काय हरकत आहे? बी अ मॅच्युअर. उगाच आपलं काही. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आयुष्य 360 कोनात बदललीत. मान्य, पण एका अर्धवट सोडलेल्या विषयाला पूर्णविराम देऊन टाक. कशाला जुन्या गोष्टी उगाळतेस? त्यामुळं फक्त त्रास होईल. मी तुझ्यावर प्रेम केलंय. कदाचित तू सुद्धा. मला वाटतं आपण निघू. मिथिलेश, तू जा. वय वाढलं तरी हेकेखोरपणा कमी झालेला नाहीये. हे तुला पण तेच लागू होतंय. म्हणजे अजूनही परिस्थितीपासून पळ काढायची तुझी सवय गेलेली नाहीये. मी कधीच पळ काढला नाही. मिथिलेश संतापला. तुला कधीच समजणार नाही. परिस्थिती तेव्हाही माझ्या बाजूने नव्हती आणि आताही नाहीये. कोड्यात बोलू नकोस. तुझ्या भावनांविषयी आदर होता, आजही आहे, परंतु आपल्यातलं अंतर खूपच मोठं आहे. कसलं अंतर? काही बोलू नकोस. तू मोठ्या घरातली आणि मी जबाबदारी न वाकलेला. दोघांच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या. ओ, टिपिकल कारण नकोयत. मी आवडत होते की नाही तेवढं सांग. आता त्याचा काय उपयोग आहे? पुन्हा तेच मुद्द्याचं बोल. जाऊ दे ना. आता आपापल्या जगात सुखी आहोत. कशाला उगीच जुनी खपली काढतेस? मिथिलेश, जुनी खपली? म्हणजे तू सुद्धा? मी ओरडले तेव्हा हॉटेलमधल्या काही नजरा वळल्या. तो प्रचंड संकोचला. ए बाई, आवाज खाली आणि सोयीचे अर्थ काढू नकोस. 3दा प्रपोज केलं, पण एकदाही उत्तर नाही. सोड ना तो विषय. मिथिलेश, का? मग बस धरून. स्वतःही त्रास करून घे आणि मलाही होऊ दे. जरा जबाबदारीचं भान ठेव. त्याच्या बोलण्याचा प्रचंड राग आला. इतकी वर्ष झाली. वाटलं बदलला असशील. आता तरी मन मोकळं करशील. पण माझंच चुकलं. एकतर्फी प्रेम केलं. डोळे भरून आले. उगीच भाऊक होऊ नकोस. स्पष्ट नाही म्हणाला असतास तर चाललं असतं. पण तू. दोघंही नजर फिरवून बसले. इतक्यात वेटर ऑर्डर घेऊन आला. अवाक्षर न बोलता जेवलो. काही वेळाने भावनेचा भर ओसरून मला वास्तवाची जाणीव झाली. इतक्या दिवसांनी भेटलोय. निदान आज तरी भांडण नको. माफ कर बाई. त्यानं हात जोडल्यावर मी हसले. काही प्रश्नांची उत्तरं कधीच शोधायची नसतात. मिथिलेश, खरंय. रागाच्या भरात तुला बोलले. पण डोकं शांत झाल्यावर लक्षात आलं की मी सुद्धा नवीन आयुष्यात गुरफटून मागचं सर्व विसरले होते. काल तुला पाहिल्यावर पुन्हा सगळं आठवलं. मगाशी विनाकारण चिडले. रिअली सॉरी. तो समजुतीचा हसला. लिव्ह इट. संसार कसा चाललाय? उत्तम. आनंदात. एकदम मस्त. नवरा 80त आणि मुलगा 7वीत. तुझं काय? ही माझी बेबी डॉल. मोबाईलमधला फोटो दाखवत तो म्हणाला. खूप गोड आहे. आईवर गेली वाटतं. मिथिलेश हसला, पण चेहऱ्यावरची वेदना जाणवली. थोडा वेळ गप्पा मारून निघालो.
कसं तरी वाटत होतं. पुन्हा भावनेनं उचल खाल्ली, पण मनाची समजूत घालून स्वतःला सावरलं. चल बाय, भेटू लवकरच. मिथिलेश. खरं सांगू, आता नको भेटायला. एक अधुरी प्रेम कहाणी अधुरीच राहू दे. बोलताना आवाज कापरा झाला. त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही. बायकोचा फोटो दाखव की. मुद्दाम विषय बदलत म्हणाले. काहीच उत्तर नाही. काय रे, बोलत का नाहीयेस? लग्न केलं नाही. का? नंतर कोणी आवडलीच नाही. अर्थपूर्ण नजरेनं पाहत तो म्हणाला. मग ती मुलगी? दत्तक घेतलीये. मिथिलेशचं बोलणं ऐकून माझी अवस्था मात्र बॉम्ब पडल्यासारखी झाली. तिचं नाव? काहीच उत्तर नाही. फक्त माझ्याकडं एकटक बघत होता. मी काय विचारतीये? लीना. आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःचं नाव ऐकून अंगावर सर्रकन काटा आला. मिथिलेशच्या नजरेतून प्रेम उतू जात होतं. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यानं कृतीतून दिली. मला मात्र कसं रिॲक्ट व्हावं हेच कळत नव्हतं. धन्यवाद.